मंडळी रामराम. तर विषय असा आहे की बागेला आगार जास्त निघतोय. आगार किती वेळा उपसायचा? तर नमस्कार मंडळी, आपण पाहूयात ही आहे झाडाची परिस्थिती. या भागावरती ह्या झाडीवरती समजा आता कमी प्रमाणामध्ये आगार आहे, त्याचबरोबर ह्या झाडावरती जास्त आहे, परंतु ह्या झाडावरती माल देखील जास्त आहे. तर याच्या मागं भरपूर कारणं येतं. तुमचं पाण्याचं नियोजन असेल किंवा तुमचं खताचं नियोजन असेल, बाकीचे भरपूर प्रॉब्लेम आहेत. समजा पाणी जास्त होत असेल तरीसुद्धा येतं, आणि खत जास्त झालं, नत्रयुक्त खतं गेले तरी देखील आगारा जास्त निघतो. परंतु सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जोपर्यंत बागेवरती आगारा राहतो तोपर्यंत बागही चांगली राहते. आणि प्रत्येकाचा दृष्टिकोन पाण्याचा वेगवेगळा आहे. काही जण सांगतात की सेटिंग होईस तर 100% सेटिंग होईपर्यंत आगारा हा उपसला पाहिजे. त्यानंतर देखील जर आपल्या बागेवरती क्रॉपनेट असेल, ह्या बागेवरती क्रॉपनेट आहे, तर आगारा काढला तर 100% चालतो इथून पुढे देखील. आता ही फळ साधारणतः एक 50, 55, 60, 70, 75 ते 80, 100, 100, 100 ग्रॅम, 110 ग्रॅमपर्यंत फळ आहे. म्हणजे साधारणतः 50 ग्रॅमपासून ते 150 ग्रॅमपर्यंत फळ आहे. व्हेरिएशनमध्ये कमी जास्त प्रमाणात सेटिंग आहे. परंतु बागेमध्ये आगार आहे, मग तो आगारा काढलाच पाहिजे. किंवा तुम्ही आता हे पाहू शकता, हा जर इतका मोठा आगार झालेला असेल तर याला ही टॉपिंगसुद्धा दिलेली चालते. हे अशी यामागचं मुख्य कारण म्हणजे काय, तर बागेमध्ये वॉटर शूटचं मॅनेजमेंट हे पहिलं पाहिजे. जे खोडा असतं मेन खोड, ते मेन खोडावरती आलेलं वॉटर शूट किंवा तुमचं जे काय आगारी म्हणतात ती काढून घेतली पाहिजे. आणि वरती देखील फांदीला जी आगारी असते ती 9 ते 12 इंचापर्यंतच आपल्याला टॉपिंग द्यायची तिला. म्हणजे ती बाग उतरल्याच्या नंतर आपल्याला त्याचा परत फायदा होतो, कारण त्याची काडी तयार होत असते परत. मग आपल्याला चालूमध्ये 2 कामं करता येईल. एक म्हणजे आपल्याला टॉपिंग पण देता येईल, तुमची टिपिंग टॉपिंग काय म्हणतात ती, किंवा आपलं कट करता येईल वरून, किंवा ती पूर्णतः काडी तुम्ही उपसून काढली तरी चालेल. परंतु काडी उपसल्यानंतर परत त्या जागेवरती दुसरा वॉटर शूट निघतो. मग आपण जर टिपिंग केली तर 100% बाग ही जागेवर राहते. आणि महत्त्वाचं दुसरं कारण म्हणजे बागेवरती फळाची संख्या जर जास्त असेल, तरी देखील बाग ही आगारा फेकते. मग आपल्याला ते दोन्ही सिम्पटम समजले पाहिजेत. बागेला पाणी जास्त होतं म्हणून आगार आला आहे, का बागेवरती फळाची संख्या जास्त आहे म्हणून आपल्याला आगार आलेला आहे. तर तो आगार आल्याच्या नंतर वरची टिपिंग जर केली तर बऱ्यापैकी झाडाला जे काय अन्नद्रव्य कमी भेटणार असतं, तर ते झाड त्यामुळे ते आगारा बाहेर काढतं. नवीन आगारी जी काही निघते ती साधारणतः 120 दिवसापर्यंत चांगल्यापैकी काम करते. 60 ते 120 दिवस. त्याच्यानंतर जी उशीर झाली असतो, आपण सुरुवातीला इथ्रेल मारून जे पानं तयार करतो, तर ते पानं साधारणतः एक 3-3.5 महिन्यापर्यंत चांगले काम करतात. त्यानंतर हे आगारा झाडाला 100% सगळ्यात निघत असतो. प्रत्येकाचे यामध्ये वेगवेगळे दृष्टिकोन असू शकतात पाण्याचे, परंतु नक्कीच जर झाडावरती आगारा निघत असेल तर चांगली गोष्ट आहे. तर भरपूर बागांमध्ये आत्ता ह्या 2-3 दिवसामध्ये भरपूर शेतकऱ्यांचे कॉल आले की बाबा बागेमध्ये आगाराच निघत नाही आहे, त्या बागा पूर्ण ट्रेसमध्ये आहेत. तर बाग सध्याची परिस्थिती पाहता, पावसाने जरी मारलेली आहे, पाऊस कमी आहे म्हणून पाण्याचं प्रमाण तुम्ही वाढवा. ज्यांच्या बागेमध्ये नेटच टाकलेलं नाही त्यांनी 100% वरून तुमचं सनबर्निंगचा चट्टा येणार आहे, त्या बागेमध्ये तुम्ही 100% काम करा. ते प्रॉपर अगदी तुमचं ग्रीन मिरॅकल असेल, आर्थोसिलिसिक ॲसिड असेल, कोणाचं काय ब्रँड नेम असेल, काजू असेल, किंवा आर्थोसिलिसिक ॲसिडचं आणखी भरपूर ब्रँड बाजारामध्ये आहेत. कुणी कोणतंही वापरा, सिलिकॉन पावडर देखील वापरा, केवलिन पावडर देखील वापरा, परंतु वापरा. कारण आता 20 जूनच्या पुढे होऊन गेलेला आहे महिना, तरी देखील अजून कुठल्याच हवामान खात्याचा अंदाज आणि परफेक्ट अंदाज दिलेला नाही. पाऊस येईल असं वाटत नाही, परंतु आपण आपलं काम करीत राहणं गरजेचं आहे. पाणी देखील कमी पडते, पाणी वाढवा. वॉटर सेट असेल वरती तर ते आत्ता काढू नका, पाऊस पडल्याच्या नंतर काढा. पण ज्यांच्या बागेमध्ये नेट टाकलेले, क्रॉप नेट वगैरे काय असेल टाकलेलं, तर त्यांनी 100% आगार काढला पाहिजे. या व्यतिरिक्त तुम्ही आणखी काय नियोजन करता वॉटर शूटसाठी ते कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.